मनमाडमध्ये नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। स्थानिकांवर अक्षरशः पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। धरणांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यात केवळ 28% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे। त्यामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली। नाशिकमधल्या 6 तालुक्यात 238 टँकरनं पाणी पुरवठा केला जातो। अद्याप मे महिना जायचा आहे। अशात पावसानं ओढ दिल्यास परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे। पिंपरी चिंचवडच्या काही भागांमध्ये आज कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। मुख्य पाईपलाईन फुटल्यामुळे काल पाणी पुरवठा बंद झाला होता। त्याचा दुरुस्तीचं काम देखील सुरू आहे। त्यामुळे मोशी, चारहोली, डुडुळगाव, बोऱ्हाडेवाडी, चोविसावाडी या भागामध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। राजकोट महबूबनगर ही विजेवर चालणारी विशेष एक्सप्रेस रेल्वे 15 एप्रिल पासून सुरू होतीये। अकोला पूर्णा या रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालंय। त्यामुळे पुढील काही दिवसात या अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। रेल्वे मार्गावरील सर्व गाड्या विजेच्या धावतील। त्याचा प्रवाशांना देखील फायदा होईल। मावळमध्ये अवैध वृक्षतोडीवरून कारवाई करण्यात आली। नेरे इथं एकाच कारवाईत तब्बल 8 लाखांचा दंड ठोठावण्यात आला। त्यामुळे विकासकाला विना परवानगी वृक्षतोड करणं चांगलंच महागात पडलंय। शिकारीच्या शोधात आलेला वाघ विहिरीत पडल्यामुळे चंद्रपूरच्या नागभीड परिसरामध्ये चांगलीच खळबळ उडाली। वन विभागानं तातडीनं हालचाल करून या वाघाला बाहेर काढलं। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे विहिरीत पाणी कमी होतं। त्यामुळे वाघाला बाहेर निघता आलं नाही। गावकऱ्यांनी ही माहिती बचाव पथकाला दिली आणि त्यानंतर विहिरीत एक खाट सोडली आणि वाघाला बाहेर काढण्यात आलं। गोंदियाच्या नागझिरा व्याघ्र प्रकल्पात NT3 वाघीण दाखल झालेली आहे। वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी 2 वाघिणींना अभयारण्यामध्ये सोडलं होतं। मात्र त्यापैकी एक वाघीण अभयारण्यामध्ये स्थिरावली तर दुसरी वाघीण ही भटकत लगतच्या मध्य प्रदेशातील जंगलात गेली। NT3 वाघिणीच्या कॉलर ID वरून तिची ओळख पटली आहे। तिच्या हालचालींवरही 6 महिने नजर ठेवली जाणार आहे।